आज 25 मार्च 2026 आपण जोशी काकांसोबत श्रद्धायोग या पुस्तकाचा अभ्यास करतोय. सगळ्यांना नम्र विनंती की त्यांनी आपले ऑडिओ आणि व्हिडिओ बंद ठेवावे. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. हरिओम. सगळ्यांना सुरू करतो. श्रद्धायोग आज 5वा पाठ आहे आणि नेहमीप्रमाणे प्रार्थनेने सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तास्तुतिममरगणैर्व्याघ्रतुतिं वसानं विश्वाद्यं विश्वबीजं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ज्ञानरूप स्वामीजी, शक्ती शांतीरूप महाशून्य बिंदू यांना नम्र नमस्कार. माझे अध्यात्म वेदांत शास्त्रातील सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख उर्फ डॉक्टर काका यांना साष्टांग दंडवत आणि आपण सर्व श्रोते आपल्यातील हृदयस्थ ईश्वरास सादर प्रणाम. राष्ट्रकल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे, त्यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वैचारिक वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. शक्तियोग हा जो ग्रंथ आहे अजून 5वा, त्याच्यात स्वामीजींनी त्यांची ह्या सगळ्या अभ्यास करताना साधकांकडून काय अपेक्षा आहे ती व्यक्त केलेली आहे आणि स्वामीजींना श्रद्धायुक्त एकता अपेक्षित आहे. ते म्हणतात, माझ्यापुरत्या काही सूचना देतो. स्वामीजी सांगतायत, म्हणजे तुम्ही बुद्धीनी श्रद्धेनी कशा पद्धतीने हे सगळं समजून घ्यायचं आहे किंवा आपली साधना करायची त्याच्याबद्दल ते बोलतायत. मी तुमच्याशी बोलतोय, जोपर्यंत व्यवहार करतोय तोपर्यंत अभ्यासाने मिळालेले ज्ञान निश्चय शब्दांनी तुमच्यापर्यंत पोचू शकेन. पण शब्द हे नेहमीच थोडी तरी भावमिश्रित असणार, म्हणून मी अलिप्त स्थितीत असेल तेव्हा तुम्हाला अधिक उपयोगी पडू शकेन. म्हणून मी तुमच्यासमोर असताना ज्ञानतत्पर राहा. त्यावेळेला स्वामीजी होते म्हणून ते सांगत होते. आणि समोर नसताना म्हणजे आताच्या स्थितीमध्ये भावतत्पर राहा. याचा अर्थ मिळालेल्या ज्ञानाच्या शंका न काढता संपूर्ण ज्ञाननिष्ठा बाळगा, श्रद्धा ठेवा. मी तुमच्यासमोर असताना ज्ञानतत्पर राहा आणि समोर नसताना भावतत्पर राहा, हे त्यांचं सांगणं आहे. आणि मग हे समजा तसं केलं तर सगळ्यांनी एकत्र पद्धतीने हे सगळं केलं तर आपल्याला त्याचे उत्कृष्ट प्रत्यय येतील. आणि अशी खात्री पटलेले लोक एकत्र आले आणि तर त्यांच्या विचारांनी त्यांच्या कार्यांनी एक प्रचंड शक्ती निर्माण होईल आणि ती शक्ती सर्वांना उपयोगी पडेल, अशा पद्धतीचं त्यांनी दिलेलं आहे. नंतर व्यष्टी आणि समष्टीचं कल्याण याच्याबद्दलचे विचार त्यांनी मांडले. मी थोडक्यात आढावा घेतोय मागच्या काही पाठांचा.
समष्टी कल्याण आणि व्यष्टी कल्याण म्हणजे व्यक्तीचं कल्याण आणि समाजाचं कल्याण ह्याच्याबद्दलचं त्यांनी जे विचार मांडले आहेत त्या सांगतात. समतेचं तत्व पालन, त्यासाठी कष्ट, यांनी राष्ट्र समाज संपन्न होतो. पण ह्या स्थैर्याची, सुबत्तेची रेलचेल झाली की माणसं स्वार्थी आणि विलासी आळशी होतात आणि मग त्या राष्ट्राचा, समाजाचा ऱ्हास होऊ लागतो. अनेक देशांचा इतिहास पाहिला तर हे आपल्या लक्षात येतं की आधी कष्ट करून ते राष्ट्र मोठं होतं, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये खूप सोबतता येते आणि मग आळशी लोक होतात आणि मग नोकर पद्धतीने त्यांचा ऱ्हास व्हायला लागतो. आणि हा जो नियम जो आहे तो जसा उष्णता गतिशास्त्रात म्हणजे थर्मोडायनॅमिक्समध्ये व्हॅलिड आहे तसं तो मानवी जीवनात, समाज जीवनात आणि राष्ट्र जीवनात देखील लागू आहे. आता इथे सुद्धा काय करायला लागतं मग हे सगळं साधण्यासाठी, प्रगती साधण्यासाठी, तर मनावर संयम, वासनेवर नियंत्रण आणि आपल्याबरोबर इतरांचाही विचार, ही सगळी जी मूल्य आहेत. जगाचा इतिहास, स्वामीजींनी जगाचा इतिहासाचं जग नावाचं एक पाठमाला घेतली होती, त्याचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे आता. तर त्या पुस्तकात त्यांनी दिलेला आहे सगळ्या जगाचा इतिहास, त्या जगामध्ये अगदी पार वैदिक काळापासून ते आत्तापर्यंत, आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीपर्यंत त्यावेळेच्या त्यांनी तो इतिहास दिलेला आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय की संयम, नियंत्रण, वासनेवर नियंत्रण, मनावर संयम आणि आपल्याबरोबर इतरांचा विचार, ही जी मूल्य आहेत ती इतिहासात सगळ्या जगात महत्वाची ठरली आहेत. काय होतं, परिणामाचं अज्ञान असतं माणसाला, त्यामुळे माणूस बेफिकीर वागतो, चुकीचं वर्तन घडतं आणि त्यामुळे तो दुःखी होतो. आणि ह्या सगळ्या माहितीवर, इतिहासावर प्रकाश टाकून स्वामीजी आपल्याला सत्याचं दर्शन घडवतात आणि सुखी जीवनाकडे मार्गक्रमण करण्यासाठी उपाय देतात. स्वामीजी त्यांच्या यज्ञ प्रार्थनेत आपल्याला सांगतात की अग्निनारायणकडे आत्मज्ञानाचं सुख मागा. अग्निनारायणकडे आपलं स्वतःचे गुण आणि दोष कबूल करा. ती प्रार्थना अशी आहे, दोषान स्मरामी त्वाम शरणं प्रपद्ये, गुणां स्मरामी त्वाम शरणं प्रपद्ये, आत्मज्ञानाय च त्वाम शरणं प्रपद्ये. आता हे जे शरणांगत आहे, त्वाम शरणं प्रपद्ये म्हणजे शरणांगता, ईश्वराची शरणांगता, अग्नीची शरणांगता किंवा एखाद्या मोठ्या शक्तीची शरणांगता म्हणजे काय, तर ईश्वर हा जगाचा निर्माता आहे, जगाचा कर्ता आहे, जगाचा पोषणारा आहे, हे लक्षात घेऊन त्या ईश्वरामध्ये स्वतःचं अस्तित्व, अहंकार आणि आपलं सर्व भार पूर्णपणे ईश्वराच्या चरणी अर्पण करून तोच आपला रक्षक आहे या दृढ विश्वासानं जगणं म्हणजे शरणागतता आहे. आणि भक्तीच्या ह्या सर्वोच्च अवस्थेत म्हणजे जेव्हा चांगलं होईल तेव्हा आपण म्हणतोच देवाने केलं म्हणून, किंवा कधी कधी म्हणतो माझ्या कर्तृत्वामुळे झालं म्हणून. पण वाईट झालं की आपण असं म्हणतो की माझ्या नशिबात ते वाईट होतं. तर ह्याच्यापेक्षा जे जे माझ्या जीवनात घडेल, जे चांगलं असेल ते वाईट असेल ते ईश्वराच्या इच्छेने घडतंय आणि ईश्वर चुकीची इच्छा करणार नाही, ईश्वर समतेचा आहे, ईश्वराच्या इच्छात न्याय असतो. हे सगळं लक्षात ठेवून आपण जर का वागलो, अशी जर का भूमिका आपण ईश्वरासमोर ठेवली तर त्यामुळे आपले दोष नष्ट होतात, मन शुद्ध होतं आणि मग ईश्वर प्राप्तीचा मार्ग सुलभ होतो. हे सगळं मी स्वामीजींचे कोट सांगतोय. जीवनात जे जे घडेल, चांगलं असं वाईट, ते ईश्वरीय नियमानुसारच घडतं. म्हणून कुठल्याही परिस्थितीत समाधान टिकून ठेवणे ही शरणागती आहे. म्हणजे आयुष्यामध्ये आपण शांती आणि तृप्ती ही जास्तीत जास्त ठेवली पाहिजे. कधी अनुकूल असेल आयुष्य, कधी प्रतिकूल असेल, कधी वेळ अनुकूल असेल, प्रतिकूल असेल, परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नियमाप्रमाणे होतात. तो ईश्वराचा नियम आहे आणि तो नियम आपण लक्षात ठेवून त्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आपण जास्तीत जास्त सरळ वृत्तीने सादर झालं पाहिजे. आता आपण ब्रह्म हा विषय किंवा आत्मा हा विषय गेल्या 3-4 पाठामध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि श्रद्धा म्हणजे काय, तर मी शरीर नाही तर मी ब्रह्मरूप असा जीव आहे
हा आपला दृढ भाव असणं म्हणजे श्रद्धा आहे. आता हे आपण का केलं, कशावरून कुठलं काय आधार आहे, हे सगळं आपण मागच्या वेळेला बघितलं. आज थोडक्यात बघू. स्वसंवेद्य कुणाला म्हणतात? जे कुठल्याही पुराव्याला प्रमाणाला विषय होत नाही त्याला स्वसंवेद्य म्हणतात. आणि ज्ञानेंद्रियांना जे कळत नाही, जे प्रत्यक्ष अनेक प्रकारच्या तर्कांना सुद्धा कळत नाही त्याला स्वसंवेद्य म्हणतात. आणि आत्मा स्वसंवेद्य आहे. आपलं जे मूळ स्वरूप आहे, जे आत्मस्वरूप आहे, जे स्वसंवेद्य आहे, ते स्वसंवेद्य असल्यामुळे ते जाणता येत नाही. आपल्याला ज्ञानेंद्रियांनी, कर्मेंद्रियांनी किंवा कुठल्याही वेगळ्या वेगळ्या प्रमाणाने 9 प्रमाणं आपण मागच्या वेळेला बघितली, ती जाणता येत नाही. तर्काने ती सिद्ध करता येत नाही. म्हणून आत्मरूप मी आहे यावर सहज श्रद्धा बसत नाही. आता मग ही बसण्यासाठी काय करावं? तर वेदांत शास्त्र म्हणजे उपनिषद, वेदांत ज्याला म्हणतात ते, त्यावरील वेगळे वेगळे ग्रंथ आहेत. गीता आहे, पंचदशी, अनेक ग्रंथ आहेत. म्हणजे त्या सगळ्याचं शास्त्र जे आहे ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याच्यावर टीका ग्रंथ लिहिलेले आहेत अनेक विद्वानांनी, पूर्वापार लिहिलेले आहेत. म्हणजे हजारो वर्षापूर्वी किंवा शेकडो वर्षापूर्वी लिहिलेले आहेत. त्यानंतर हे अलीकडे जे संत झाले, जे आपल्या म्हणजे ज्ञानेश्वरांपासून ते आत्तापर्यंत जे संत झाले, ते संत जीवनामध्ये ते आदर्श त्यांनी जे काही त्या ग्रंथात जे सांगितलेलं आहे ते सगळे आदर्श संत जीवनात आपल्याला जगलेले पाहायला मिळतात. तर मग वेदांत शास्त्र, त्यावरचे वेगवेगळे ग्रंथ, गीतेसारखे ग्रंथ, नंतर संतांनी जीवनात जे आदर्श निर्माण केले, दाखवले ते आदर्श, संतांचं वाङ्मय आणि आपल्या गुरूंची शिकवणूक, ह्या सगळ्या माध्यमातून आपल्याला आत्म्याच्या अस्तित्वाचं वर्णनात्मक ज्ञान होतं. म्हणजे तिथे प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही, परंतु ह्या सगळ्यांचं वर्णन, ह्या सर्वांचं लिखाण आणि ह्या सर्वांचे अनुभव याच्यातून ज्ञान होतं. आणि स्वतःच्या दीर्घ साधनेच्या प्रयत्नांनी आणि गुरुकृपेने आत्म्याचा आपल्याला अनुभवात्मक प्रत्यय सुद्धा येऊ शकतो. ही सगळी मोठी प्रोसेस आहे. परंतु ही प्रोसेस अशी आहे की आधी वर्णनात्मक किंवा थिओरॉटिकल नॉलेज, त्याच्यानंतर त्याप्रमाणे साधना, आणि त्या साधनेतून मुख्यत्वे ध्यान साधनेतून अनुभवात्मक प्रत्यय येऊ शकतो. आणि हे कशावरून आहे तर अनेक अधिकारी व्यक्तींना असा प्रत्यय आला, ते अनेक दाखले त्यांच्या लिखाणात मिळू शकतात. आपण जर का हे वाचलं, समजा विवेकानंदाचं चरित्र वाचलं, तर विवेकानंदाच्या चरित्रात सुद्धा त्यांना कशा पद्धतीने आत्मज्ञान झालं, ह्यांनी कशा पद्धतीने आत्मज्ञान करून घेतलं, त्याच्याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली. म्हणजे रामकृष्णांच्या भेटीत त्यांना कशा पद्धतीने एक विशिष्ट पद्धतीची एक काय म्हणतात अनुभव आला, तो त्यांनी दिलेला आहे. स्वामीजींनी सुद्धा वितळता क्षण या पुस्तकात त्यांचा अनुभव दिलेला आहे. असे अनेक अनुभव अनेक ठिकाणी अनेक आत्मज्ञानी लोकांनी दिलेले आहेत. आणि हा प्रत्यक्ष अनुभव सुद्धा अनेकांनी लिहिलेला आहे. आणि त्याच्याबद्दलची सगळी कन्सेप्च्युअल माहिती वेदांत शास्त्र, त्यावेळेचे ग्रंथ, संत जीवन, संत वाङ्मय याच्यामध्ये आहे. आता हे सगळं वाचून झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपली जर का श्रद्धा ठरली, म्हणजे आपल्याला हे सगळं पटलं, आपल्या बुद्धीला पटलं, तर हा श्रद्धाभाव माणसाला किंवा साधकाला तीव्र अशा आणि सातत्यपूर्ण अशा साधनेच्या मार्गावर साधकाला स्थिर ठेवतो आणि यथाकाळ साधना सफल होते. आता ही किती वेळ लागेल ते काही सांगता येत नाही, ते प्रत्येकाची वेगळी गोष्ट आहे. आणि हे सगळं रामदास स्वामींनी त्यांच्या एका फक्त श्लोकात सांगितलेलं आहे. दासबोधाच्या शेवटी त्यांनी सांगितलं, दासबोधामध्ये पूर्ण साधना म्हणजे काय, वेदांत म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, जीव म्हणजे काय, जे काही सगळं सांगून झालं 20 शतकात आहे. म्हणजे त्यांनी नंतर काय सांगितलं, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बंबले. म्हणजे हे सगळं केल्यानंतर साधनाचं फळ येतं आणि आपलं आयुष्य सफळ होतं. आता स्वामीजींनी आणखीन एक गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे, ती म्हणजे मनशक्ती का मनशांती, काय जास्त महत्वाचं आहे. तर स्वामीजी म्हणतात की मनशक्ती ही सुखासाठी आहे आणि मनाची शांती ही परमसुखासाठी आहे. म्हणजे बऱ्याच वेळा सुख मिळतं पण आपण समाधानी होत नाही. शांती मिळाल्यानंतर अशांतीचा प्रश्न येत नाही. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं, मनसामर्थ्य विज्ञान याच्यामधला कोटेशन आहे. आणि ही गोष्ट आहे नंदीची आणि शिवाची. नंदी शिवाचा
सेवक आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर एक दिवशी नंदीने शिवाला प्रसन्न करून घेतलं आणि मग प्रसन्न झाल्यावर शिवानी नंदीला विचारलं, तुला काय हवं आहे? तुला मनाची शक्ती हवी आहे का मनाची शांती हवी आहे? तर नंदीने सांगितलं शांती. आणि हे शांती अशा शब्द नंदीच्या तोंडातून निघतात. शिवाच्या आशीर्वादाने नंदीच्या मनात शांतीची अवस्था पसरत चालली. एकदम तो शांत शांत व्हायला लागला. तो बेचैन व्हायला लागला. त्याला लक्षात आलं की आपला अहंकार पूर्ण लोपतो आहे, जातो आहे, निघून जातोय. आणि एकदम अशा शांतीच्या अनुभवाने नंदी बेचैन झाला. त्याच्या दिसलं की समोर त्या नंदीग्रामातले सगळे त्याचे गण, त्याचे सगळे जे काही सैन्य होतं, त्याच्यावर त्यांचा अधिकार चालत होता, ते सगळं विरघळून जायला लागलं. कुठेच काही नाही, फक्त शांत. त्याला स्वतःची सुद्धा स्थिती जी आहे ती विरघळत चाललेली असं लक्षात आलं. आणि हा सगळा शांतीचा प्रकार त्याला सहन होईना. आणि तो एकदम म्हणाला, थांबा थांबा, मला शक्ती हवी. असं बघा, म्हणजे ही एक प्रतिकात्मक गोष्ट आहे. थांबा म्हटल्यानंतर जे शिवदर्शन, जे शांतदर्शन सगळ्यांच्या समक्ष नंदीला एकट्याला होत होतं ते संपलं. आणि मग एकदम त्याला हळूहळू मनशक्तीचा प्रादुर्भाव वाटायला लागला. स्वामीजी म्हणतात, नंदीने शिव गमावले होते पण शक्ती कमावली होती. आपल्या सर्वसामान्य माणसांसाठी हा एक प्रतिकात्मक धडा स्वामीजी सांगतात. नंदी निश्चयाने म्हणाला, शांती ही संपूर्ण समर्पणाची अवस्था आहे, ती मला सहन होणार नाही. शक्ती असेल तर शिव दिसणार नाही, पण मी शिवप्रभूच्या नावाने काही चांगलं करीत राहीन, शक्ती अनुभवत राहीन. आणि मग नंदी बलवान झाला. शिवरूप न होता तो शिवासमोर राहिला आणि शक्तिमय उमा समर्थ रूपाने शिवशांती रूप पावली. आता थोडक्यात स्वामीजी म्हणतात की मनशक्ती आणि मनशांतीमध्ये मनशक्ती ही काही परमसुखाची गोष्ट नाही, पण भौतिक सुखाची आहे. आणि आपल्याला बऱ्याच वेळा भौतिक सुखाचीच अपेक्षा असते. म्हणून या मर्यादेपर्यंत ज्ञान झाल्यानंतर काहीतरी चांगलं करण्याचा व्रत घेऊन, म्हणजे भौतिक सुख मिळाल्यानंतर तरी किंवा भौतिक सुखाचा प्रयत्न आपला एकीकडे करत असताना दुसरं काहीतरी चांगलं व्रत करून मनशक्ती वाढवत राहणं, ही जर का वृत्ती धरली तर हळूहळू मनशक्तीबरोबर मनशांती सुद्धा मिळेल. आणि अशा पद्धतीने मनशक्तीच्या माध्यमातून मनशांती आपल्याला मिळवता येईल. हे एक प्रतिकात्मक गोष्ट सांगितली. थोडक्यात शक्ती आणि शांती, आज शांती महत्वाची आहे, पण तो मार्ग दूरचा आहे आणि अवघड आहे. आता बघा, सुख म्हणजे काय तर आपण बऱ्याच वेळा बघितलं सगळ्या पूर्वीच्या योग ग्रंथामध्ये की ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय म्हणजे इंद्रियांचं सुख, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या माध्यमातून, किंवा मनाचं म्हणजे सत्ता, सत्ता, संपत्ती, अधिकार, प्रतिष्ठा, ह्या सगळी सुख. तर ही सगळी सुख मिळत असताना एकीकडे प्रीती आणि ती नाही मिळाली तर द्वेष, ही दोन्ही व्यवस्थित म्हणजे मूळचीच ठरलेली आहेत. आणि ह्या प्रीती द्वेषांच्या आपण ताब्यात गेलं नाही तर आपलं आयुष्य यशस्वी होतं. नाहीतर हे सगळे वाटमारे म्हणतात, या सगळ्या गोष्टी आहेत, त्या जर का आपल्या वाटेत आल्या तर आपलं नुकसान होतं. म्हणून इंद्रियांचं लाड पुरवल्याने सुख वाटतं हा आपला अनुभव आहे. आपली इच्छा असेल ती इच्छा पूर्ण झाली की आपल्याला सुख वाटतं, हे अनुभव आहे. परंतु इंद्रियांच्या कलाने त्यांना आवडेल असं करणं म्हणजे सुख मिळवणं, इंद्रियांना कष्ट नको असतात. तेव्हा बऱ्याच वेळा चटकन चुकीचे मार्ग आपल्या हातून होत असतात आणि मग अशा पद्धतीची सवय लागली ती घातक ठरते. म्हणून चांगल्या सवयीमुळे कष्ट वाढतात, चांगल्या सवयी त्रासदायक असतात म्हणून त्या नकोशा वाटतात, त्याचं सुख चटकन दिसत नाही म्हणून त्या नको वाटतात. मग आयुष्यात सोपा आणि जवळचा मार्ग नसतो. आपण सोपेपणासाठी त्या मार्गाने गेलो त्यात पुढे खूप संकट येतात आणि मग तो कटकटीचा त्रासाचा मार्ग बनतो. म्हणून प्रथमच आपण थोड्या अवघड पण दूरच्या मार्गाने गेलो तर सुरुवातीला दुःख वाटतं, पण अंतिमतः तो सुखाचा ठरतो. ह्याला साधना म्हणतात.
आणि ते म्हणतात की जे लवकर उगवतं ते लवकर नष्ट होतं. पावसाळ्यात पाऊस पडल्यावर गवत उगवतं आणि ऊन पडल्यानंतर ते नाहीसं होतं. त्याप्रमाणे लवकर मिळालेलं सुख लवकर जातं. म्हणून सुख जेवढं उशिरा मिळेल तेवढं चांगलं, चिरकाल मिळेल. आणि म्हणून ते चिरकाल सुख मिळण्यासाठी जी आपण प्रार्थना करायची की आपण साधना करायला पाहिजे. हे साम्य विज्ञानमधलं स्वामीजींचं कोटेशन आहे. तर अध्यात्माचं ध्येय काय आहे? तो सुख नाही तर समाधान आणि शांती हे अध्यात्माचं ध्येय आहे. आपण जेव्हा पूजा करतो, आरता करतो, तेव्हा त्या मंत्राच्या शेवटी ते गुरुजी असतात ते म्हणतात ओम शांती 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 असं 3 वेळा म्हणतात. हे 3 वेळा का म्हणतात बरं? एकदाच का नाही म्हणत? त्याचं कारण असं आहे, सांगतात म्हणजे शास्त्रात, की माणूस सत्व, रज आणि तम ह्यांचं मिश्रण आहे. हे तिन्ही आपले जे गुण आहेत प्रत्येकाचे वेगळ्या प्रमाणात असतील. ते तिन्ही गुण शांत झाले पाहिजेत म्हणून 3 वेळा शांती म्हणतात. वर्तमान, भूत आणि भविष्य हे 3 काळ आहेत. या तिन्ही काळात आपल्याला शांती मिळावी म्हणून 3 वेळा शांती म्हणतात. त्रिविध ताप आहेत. एक आध्यात्मिक ताप आहे, एक अधिभौतिक ताप आहे, एक अधिदैविक ताप आहे. हे 3 ताप जे असतात, आता हे आपण हे सगळे ताप सुद्धा आपण मागच्या कुठल्या पाठामध्ये सांगितलेले आहेत. आध्यात्मिक म्हणजे शरीराच्या रिलेटेड, अधिभौतिक म्हणजे आपलं शरीर सोडून इतर जगातल्या इतर गोष्टीमुळे आपल्याला जो त्रास होतो तो, आणि अधिदैविक म्हणजे आपल्या चुकीच्या वृत्तीचा आपल्याला कदाचित मृत्यूनंतर सुद्धा त्रास होऊ शकतो. असे अनेक ताप आहेत. या तिन्ही त्रिविध तापासाठी 3 वेळा शांती म्हणते. म्हणजे ओम शांती शांती शांतीचा अर्थ आहे या सगळ्या गोष्टी शांत झालं पाहिजे. थोडक्यात हा आपला जो देह आहे तो अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश अशा अनेक 5 कोशांनी बनलेला आहे. आणि हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये एक प्रकारची शांत वृत्ती यायला पाहिजे. माणसाची भगभग कधी थांबत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शांती ही एक वेली आहे, कारण परमात्म्याच्या दर्शनावरती वाढते. आणि ही शांती जी वेली कशी आहे तर तिला नवी जेव्हा पालवी फुटते त्यावेळेला जगात सत्पुरुष जन्माला येतात. आणि म्हणून प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, ज्याची शांती अभंग असेल, जो सर्व बाजूने शांत असेल, समाधानी असेल, तो सुखी असतो. आता ह्या पद्धतीने एक आपल्या ध्येयाची दिशा स्वामीजींनी आपल्याला दाखवलेली आहे. आणि श्रद्धेच्या बाबतीत जो थोडासा भाग आपला राहिला तो आज आपल्याला असा बघायचा आहे की गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये श्रद्धा सुद्धा 3 प्रकारची सांगितलेली आहे. सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा आणि तामस श्रद्धा. ते 3 श्लोक आहेत. त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चैतिमान शृणु. मनुष्याची ती शास्त्रीय संस्कार नसलेली केवळ स्वभावताच उत्पन्न झालेली श्रद्धा असते. ती सात्विक, राजस, तामस अशा 3 प्रकारची असू शकते. ती मी तुला समजावून सांगतो असं म्हणून 17व्या अध्यायात अर्जुनाला ते ह्या श्रद्धा सांगतायत. म्हणजे श्रद्धा ही जी आहे त्या श्रद्धेचं फळ सुद्धा ती श्रद्धा सात्विक आहे, राजस आहे का तामस आहे त्याप्रमाणे मिळते. सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतःकरणानुरूप असते. आणि म्हणून जो पुरुष त्याच्या अंतःकरणात मुख्यत्वे सात्विक असतो तो सात्विक श्रद्धाची, तो जर का राजसिक असेल तर राजस श्रद्धा, अशा पद्धतीचा तो असतो. आणि सात्विक जी माणसं असतात ती देवाची पूजा करतात. हाच 17व्या अध्यायात 4था श्लोक सांगतो. सात्विक माणसं देवाची पूजा करतात. राजस वृत्तीची माणसं, राजस म्हणजे गुणाची माणसं यक्ष राक्षसांची तसेच इतर तामस माणसं असतात त्याची पूजा करतात. आता यक्ष राक्षस हे त्यावेळेची गोष्ट आहे. यक्ष राक्षस म्हणजे आपण म्हणू की जे कोणी इन्फ्लुएन्शियल लोक आहेत किंवा जे कोणी कामाचे लोक आहेत, अधिकारी लोक आहेत आजच्या काळातले. आणि तामस माणसं असतात ती प्रेत आणि भूतगणांची पूजा करतात. म्हणजे आता प्रेत भूतगणांची पूजा म्हणजे इथे वाईट गोष्टी म्हणजे आता गुंड किंवा चुकीचे राजकारणी अशा पद्धतीने हे लोक करतात. म्हणून श्रद्धा जी पाहिजे ती सुद्धा श्रद्धा कशा प्रकारची आहे आणि काय पद्धतीने ह्या 17व्या अध्यायामध्ये भगवंतांनी खरोखर श्रद्धेचं मूल. 17वा अध्याय खूपच चांगला आहे कारण त्यांनी प्रत्येक गोष्ट जी आहे
ती ह्या 3 भागात विभागलेली आहे आणि प्रत्येकाचे आपले काय म्हणतात ते फळं दिलेली आहेत. सात्विक माणूस ईश्वराच्या अस्तित्वावर श्रद्धा ठेवतो, त्याचं स्तवन करतो, पूजन करतो, त्याचा हा विभाग जो यज्ञकुंडात आहुती करून त्याला अर्पण करतो. राजस माणूस असतो तो यक्ष गंधर्व सिद्धपुरुष यांच्यावर श्रद्धा ठेवून त्यांचं भजन पूजन करतो. तर अशा प्रकारे सात्विकाची श्रद्धा शाश्वताची असते, चिरंतनाची असते, मोक्षकल्पनेची असते, आनंद भूमीच्या अनुभवाची असते. म्हणून सर्वश्रेष्ठ श्रद्धेला सातत्याने प्रमाणभूत आपण मानलं पाहिजे. म्हणजे आपण श्रद्धा करत असताना सुद्धा आपली श्रद्धा ही मूळ वेदांत मूल्यावर किंवा आपल्या संतांच्या मूल्यावर किंवा आपल्या सद्गुरूंच्या मूल्यावर अशी आधारित असली पाहिजे. परमेश्वराच्या अस्तित्वावर जर श्रद्धाच नसेल तर अंतिम मोक्ष कधीही मिळत नाही, ही ज्ञानदेवांची ठाम भूमिका आहे. ते म्हणतात, मग अश्वमेध कोडी कीजे, रत्ने भरवून पृथ्वी दिजे, एकांगुष्टी ही तपिजे तपसा साहस्त्री. परमेश्वरावर जर मूळ श्रद्धा नसेल तर कितीही तुम्ही पूजा ब्रह्मकांड यज्ञकांड करा, 1 कोटी अश्वमेध यज्ञ केलं, रत्नांनी भरलेल्या पृथ्वीचं दान दिलं, एका अंगठ्यावर उभं राहून 1000 वर्ष तपश्चर्या केली, म्हणजे खूप काय म्हणतात ते कष्ट केले, तपकष्ट केले, पण श्रद्धा जर सात्विक नसेल तर त्याचं कुठलंही सुफळ पदरात पडत नाही. म्हणून श्रद्धा जी आहे ती खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण श्रद्धा योग हा समजून घेत असताना या श्रद्धेचे वेगवेगळे पैलू समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आता ध्यान साधना जी आपण एक उपाय म्हणून नेहमी करत असतो ती कशासाठी? साधना म्हणजे अभ्यास, साधना म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी, काहीतरी हस्तगत करून घेण्यासाठी, साध्य करून घेण्यासाठी केलेली खटपट. काय साध्य करून घेण्यासाठी? देव कसं म्हणतील, देवभक्त लोक असतील ते म्हणतील की देव साध्य करून घेण्यासाठी. स्वामीजी गीता साम्य विज्ञानमध्ये आपल्याला सांगतायत, सुखाला मर्यादा असल्यामुळे शांती हेच खरे अखेरचं साध्य आहे. देव साध्य करून तर आपल्याला काय मिळत असतं? देव आपल्याला सुख देईल आणि शांती देईल, पण सुखाला मर्यादा आहे आणि शांती हे खरे अखेरचं साध्य आहे. माणसाला अखेरचा दिस गोड व्हावा ही इच्छा असते आणि त्या अर्थाने माणसाला मनशांती हवी असते. शांतीसाठी मनशांतीसाठी आपली सगळी धडपड असते. वैभव आणि सुख याची साधना मनुष्य करतो, त्याला गीतेची हरकत नाही किंवा कुणाचीच हरकत नाही. पण जर का वैभव मिळालं आणि शांती नसेल तर वैभव अपूर्ण राहील. म्हणून वैभव आणि शांती दोन्हींचा एकत्र विचार केला पाहिजे. हे गीतेने 16व्या अध्यायात केला, ते आपल्याला सांगितलं. वैभवाचा मंत्र स्वामीजी म्हणतात आपण समजून घेऊच, आणि तो समजून घेतला आपण या 3-4 योगग्रंथामध्ये की काय पद्धतीने आपल्याला भौतिक सुख मिळवता येतील त्याबद्दलचा आपण खूप विचार केला. पण ते म्हणतात की अशांतीतून वैभव, शांतीतून अशांती आणि वैभवातून पुन्हा शांती, अशा सगळ्या नुसत्या भौतिक सुख आणि दुःखाच्या चक्रा माणूस मारत बसतो. त्यापेक्षा एक शांतीची कास धरावी, आणि ही साधना म्हणजे ध्यान साधना असते. ध्यान साधनेमध्ये आपण स्वतःला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने शांत करत असतो आणि त्याच्यामध्ये सुख मिळतं. ती साधना जी आहे ती आपल्याला जास्त उपयोगी पडते. आता ह्या ज्या संकल्पना आहेत त्याच्यामध्ये आणखीन एक संकल्पना खूप महत्वाची आहे की हा कठोपनिषदामधला हे रूपक आहे. एक सुंदर रथाचं रूपक आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये आपला आत्मा, बुद्धी, मन, इंद्रिय, शरीर ह्या सगळ्या गोष्टी गुंफलेल्या आहेत. तर त्या समजून घेण्यासारख्या आहे. मग काय महत्वाचं आहे आणि मानवाचं जे अस्तित्व आहे त्याचे जे वेगवेगळे स्तर आहेत, वेगवेगळ्या लेव्हल्स आहेत, त्याच्यामध्ये महत्वाचं कोण आहे, कंट्रोलर कोण आहे? कठोपनिषदाच्या अध्याय 1 वल्ली 3 श्लोक 3-4 हा संबंध त्यांनी असा दिलेला आहे की आत्मा जो आहे तो रथाचा मालक आहे. मग हे रथाचं रूपक आहे आणि रथाचे वेगळे वेगळे जे भाग असतात ते त्यांनी सांगितलेले. तर आत्मा जो आहे
तो त्या रथाचा मालक आहे. सर्वात वरचा आणि खरा नियंत्रक आत्मा आहे. तो रथात बसलेला प्रवासी आहे. तो स्वतः काही करत नाही, पण त्याच्या अस्तित्वामुळे, त्याच्या इच्छेमुळे सगळ्या प्रक्रिया चालतात. म्हणून आत्मा रथाचा मालक आहे. त्याच्यानंतर बुद्धी. बुद्धी ही सारथी आहे, ड्रायव्हर आहे रथाची. बुद्धीची निर्णय घेण्याची क्षमता असते. विवेक आणि विचारशक्ती बुद्धीला असते. आणि जर का बुद्धी जागरूक असेल तरच जीवन योग्य दिशेला जातं, म्हणजेच तर तो रथ योग्य पद्धतीने पुढे प्रवास करतो. मन काय आहे? तर मन त्या सारथीच्या हातातले जे लगाम आहेत ते आहेत. म्हणजे मनाचं काम काय असतं? संकल्प विकल्प करतं ते मन. म्हणजे इच्छा असतात, त्या इच्छा येतात. इच्छा झाल्यानंतर त्या इच्छेचे वेगळे वेगळे अल्टरनेटिव्ह आपल्या समोर येतात. त्या वेगळ्या अल्टरनेटिव्ह मधले आणखीन सब अल्टरनेटिव्ह येतात. थोड्यात संकल्प विकल्प करणं हे मनाचं काम आहे. आणि हा जर मनाचा लगाम सारथीच्या म्हणजे बुद्धीच्या ताब्यात असेल तर त्या घोड्यांच्यावर नियंत्रण राहतं. म्हणून बुद्धीने विचारशक्ती आणि क्षमता नीट ठेवली पाहिजे. बुद्धी जागृत राहिली पाहिजे. मन जे आहे ते बुद्धीच्या ताब्यात पाहिजे. आता आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, हे रथाचे घोडे आहेत. हे घोडे विषयांच्या दिशेने धावत असतात. घोड्यांना गवत पाहिजे, पाणी पाहिजे. तसं आपले जे वेगळे घोडे आहेत इंद्रियांचे, इंद्रियरूपी घोडे, त्या डोळ्याला बरेच दृष्टीसुख पाहिजे, कानाला श्रवणसुख पाहिजे, नाकाला वेगळे सुंदर आपल्याला सुवास यायला पाहिजे. अशा पद्धतीच्या वेगळ्या दिशेने ते धावत असतात. आणि हे धावणे जे आहे ते सारथीने कंट्रोल करायचं असतं. आणि हे सगळं भौतिक शरीर आणि त्या शरीराचा मेंदू हे सगळं मिळून तो रथ आहे, ज्यामध्ये बसून आत्मा आपला प्रवास पूर्ण करतो. म्हणून ह्याच्यात सर्वात महत्वाचं कोण आहे? कंट्रोलर कोण आहे? या कठोपनिषदाच्या उपदेशानुसार ज्याची बुद्धी सारथी सावध आहे, ज्या सारथीने मनाचा लगाम घट्ट पकडला आहे, तोच आपल्या घोड्यांना म्हणजे इंद्रियांना नियंत्रणात ठेवू शकतो. जर मन म्हणजे लगाम मोकळं सोडलं तर इंद्रिये, घोडे रथाला, शरीराला खड्ड्यात पाडतील. आणि म्हणून विवेकयुक्त बुद्धी हाच मन आणि मेंदूचा खरा नियंत्रक मानला गेला आहे. आपण माइंड बॉडी याबद्दल बरंच डिस्कशन वाचतो अकॅडमिक सायन्समध्ये हल्ली, माइंड अँड बॉडी. पण इथे आणि अत्यंत सूक्ष्मपणे आत्मा, बुद्धी, मन, शरीर, इंद्रिय आणि मेंदू ह्या सगळ्याचं वर्णन दिलेलं आहे आणि एका रूपकाद्वारे खूप छान. आता मी कोण हे बुद्धीला नीट पडलं पाहिजे. मी म्हणजे शरीर आहे का मी म्हणजे अंतःकरण आहे? अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आता मी कोण हा जेव्हा बुद्धीला विचार पडतो तेव्हा मी म्हणजे शरीर आहे का मी म्हणजे अंतःकरण आहे? मी म्हणजे आत्मा आहे का मी म्हणजे जीव आहे? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार होतो. आणि म्हणून देहबुद्धी आणि आत्मबुद्धी असे 2 शब्द येतात अध्यात्मामध्ये. देहबुद्धी आणि आत्मबुद्धी त्याच्याबद्दल आपण पुढे बघूया. परंतु मी कोण? तर मी देह आहे की मी आत्मा आहे? माझं सत्य काय? माझं सत्य स्वरूप काय आहे? माझं प्रत्यक्ष रूप हे जरी माणसाचं असलं तरी त्या माणसाची जी काही त्यातली जी सूक्ष्म शक्ती आहे की ज्या शक्तीतून जीवन चालतं ते कुठलं आहे? तर अध्यात्म सांगतं, शास्त्र सांगतं की ही आपण आपल्याला अनेक पद्धतीने ओळखत असतो, परंतु प्रत्येक व्यक्ती ही एक जीव असते. आणि जीव हा जो आहे हा जीव ब्रह्मस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे अशा पद्धतीने अध्यात्म सांगतं. म्हणून मी देह नसून मी आत्मरूपी जीव आहे अशा पद्धतीने आपल्याला समजून येते. आता मी जर का देह आहे असं बघितलं, म्हटलं माझं मन म्हणजे आपला विचार झाला तर त्याला देहबुद्धी म्हणतात. आणि मी जर आत्मा आहे असा आपला विषय झाला म्हणजे ज्या विचाराप्रमाणे माणसाचं सगळं जीवन घडत असतं. म्हणून ती आत्मबुद्धी आणि देहबुद्धी ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्याबद्दल अजून थोडं पुढे गेल्यानंतर आपण डिटेल्स बघूया.
दासबोधामध्ये समर्थ माणसाच्या जीवनाची मूळ समस्या श्रोत्यांसमोर मांडतात. ते म्हणतात, जगातील सर्वसामान्य माणूस जन्मभर सुखासाठी धडपड करतो. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधू न पाहे. मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. जन्मभर सुखासाठी धडपड करतो, परंतु त्याच्या वाट्याला सुख तर येत नाहीच, उलट दुःख मात्र पुष्कळ प्रमाणात आणि पुष्कळ प्रकारांनी त्याला भोगावं लागतं. हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. आपण जगात बघतोय, आपल्या स्वतःच्या जीवनात हे बघतो. हे असं का घडतं, या प्रश्नाला संतांचं आणि समर्थांचं उत्तर असं आहे की माणूस भलतंच ध्येय नजरेसमोर ठेवून आपलं जीवन त्याच्या भोवती गुंफत असतो. म्हणजे जर का ध्येय योग्य असेल तर त्याचा प्रवास योग्य होईल. म्हणूनच ते रथाचं की बुद्धी योग्य पद्धतीने विचार करायला पाहिजे आणि मग अशा पद्धतीने भलतंच ध्येय नजरेसमोर ठेवून आपले जीवन विकार आपण जर का केलं तर माणसाला दुःख भोगल्याशिवाय गत्यंतर नसतं. आणि म्हणून विषय मोठा आहे, परंतु ते कन्क्लूड करतात की भगवंताचं ध्येय ठेवणं हा दुःखापासून मोकळा होण्याचा एकमेव उपाय आहे. हा समर्थांनी अखेर निर्णय दिला. माणसाच्या जन्माची 3 वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे माणसाला मीपणाची जाणीव आहे, अहमची जाणीव आहे. आता अहम कोण हा प्रश्न माणसाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने उत्तर तो देतो त्याच्या एकंदर मानसिकतेप्रमाणे. पण माणसाला मीपणाची जाणीव आहे, माणसाला काळाचं भान आहे आणि भगवंताची थोडी तरी जिज्ञासा प्रत्येकाला असते. मीपणाची जाणीव असल्यामुळे प्रयत्न करण्याचं जरा स्वातंत्र्य आहे. तो एक तर खूप चांगला होऊ शकतो किंवा अतिशय हीन दीन बनू शकतो. माणसाला काळाचं भान आहे, तो काळाचा विचार करतो. म्हणून कधीतरी काळ संपणार आहे आणि आपल्याला काळ न्यायला येणार आहे याची मृत्यूची जाणीव त्याला आहे. आणि मग अशा पद्धतीने जो जीवनाचा प्रत्यक्ष जी काय वस्तुस्थिती आहे त्याप्रमाणे विचार करतो, त्या जाणीवेमधून त्याचं ज्ञान हळूहळू वाढतं. आणि माणसाला भगवंताची जिज्ञासा असल्यामुळे तो निस्वार्थी बनून जगावर प्रेम करायला प्रवृत्त होतो. म्हणजे बघा, त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. माणसाला मीपणाची जाणीव आहे, माणसाला काळाचं भान आहे आणि भगवंताची जिज्ञासा आहे. जाणीवेमुळे तो प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न करताना योग्य पद्धतीने केला तर उत्तम होऊ शकतो किंवा अतिशय वाईट होऊ शकतो. काळाचा विचार करतो म्हणून त्याला मृत्यूची जाणीव होते आणि मग मृत्यूची जाणीव झाल्यानंतर त्या मृत्यूपर्यंतचं आपलं जीवन आहे ते काय पद्धतीने आपण जगावं ह्याच्याबद्दल त्याचं ज्ञान त्याला मिळतं किंवा तो घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं ज्ञान वाढतं. आणि माणसाला थोडी तरी भगवंताची जिज्ञासा असल्यामुळे तो चांगल्या मूल्यांनी जीवन जगतो आणि जगावर प्रेम करण्यास प्रवृत्त होतो. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मनाची जी मूळ ओढ आहे ती सत्य शोधण्याची असते, पण ते सत्य नक्की काय ते सहजपणे त्याला कळत नाही. माझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या इच्छा मला माझ्या देहाच्या माध्यमातूनच पूर्ण करता येतात. मला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर मला प्रयत्न करायला लागतात. ते प्रयत्न देहाच्या माध्यमातून होतात. देह म्हणजे हा स्थूल देह आणि सूक्ष्म देह म्हणजे बुद्धी, मन हे सुद्धा आपले सूक्ष्म देहाचेच भाग आहेत. म्हणून मी म्हणजे देह आहे असं त्याला वाटतं. ही देहबुद्धी, त्याला देहबुद्धी म्हणतात. आणि त्याचं ऑब्व्हियस कारण हे आहे की मला जे जे काही पाहिजे ते मला माझ्या शरीराच्या सहाय्याने मला मिळतं. म्हणून माझं सुख शरीरात आहे आणि मी शरीर आहे अशा पद्धतीची जी बुद्धी असते ती देहबुद्धी. पण या देहबुद्धीनी कितीही इच्छा केल्या पूर्ण झाल्या तरी पूर्ण समाधान होत नाही, होताना दिसत नाही. हे सूक्ष्म विचार माणूस कधीतरी लक्षात घेतो, नेहमी नाही लक्षात येत. परंतु साधनेमध्ये, कुठल्या सत्संगामध्ये किंवा स्वतःच्या विचारांनी सुद्धा माणसाला हे कधीतरी लक्षात येतं की आपण खूप आयुष्यभर प्रयत्न केले, हऱ्याच गोष्टी मिळवल्या, पण आपल्या कितीतरी इच्छा अजून अपूर्ण राहिल्यात आणि आपल्याला अजून कितीतरी गोष्टी करायच्यात. आणि मग असं जेव्हा विचार करून त्या माणसाच्या कधीतरी लक्षात येतं तेव्हा तो
देह चालवणाऱ्या मनाच्या शक्तीचा शोध घेऊ लागतो की हा देह आहे ठीक आहे, पण हे देह चालवतो कोण? प्राणशक्ती आहे त्याच्यामध्ये जाणीव शक्ती आहे. ही प्राणशक्ती म्हणजे काय, जाणीव शक्ती म्हणजे काय? आपल्याला एखादी गोष्ट दिसते किंवा आपल्याला समजते आणि त्याचं ज्ञान होतं. समजणं एक गोष्ट आहे आणि त्याचं ज्ञान होणं ही दुसरी गोष्ट आहे. अशा पद्धतीने तो माझ्या मनाची मूळ शक्ती कुठली आहे याचा शोध घ्यायला लागतो. ह्या मनशोधाच्या प्रवासामध्ये जर त्या माणसाला उचित मार्गदर्शन मिळालं, जे संत देतात, जे सद्गुरू देतात, आणि ते नुसतं मार्गदर्शन मिळून उपयोग नाही, ते मार्गदर्शन मिळालं पाहिजे, ते आपल्याला पटलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण आवश्यक ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत. आणि हे सगळे प्रयत्न जर घडू शकले, तो माणूस त्यावेळेला विविध इच्छांच्या आणि विकारांच्या ताब्यात असलेल्या मनाच्या, म्हणजे मन जे आहे ते विकारांच्या आणि इच्छांच्या ताब्यात आहे, पण त्या मनाचा शुद्ध अविकारी शांत स्वरूप सुद्धा त्या मनाचं आहे. त्या मनाचं शुद्ध अविकारी शांत स्वरूप आहे, त्या स्वरूपाकडे त्याचा प्रवास सुरू करतो. आणि मग माझ्या नॉर्मल मी पासून माझ्या रूपाकडून माझ्या स्वरूपाकडे किंवा माझ्या देहबुद्धीकडून माझ्या आत्मबुद्धीकडे हा जो प्रवास सुरू होतो, त्या प्रवासाला नेहमीच्या अध्यात्म भाषेत साधना म्हणतात. आणि हे जे मनाचं शुद्ध स्वरूप आहे, एक स्वरूप देहबुद्धीचं आहे आणि शुद्ध स्वरूप की जी प्रेरणा देणार आहे, योग्य पद्धतीने त्याला मार्गदर्शन मिळाल्यानंतर मनाचं शुद्ध स्वरूप काय आहे आणि जे आपल्याला हे वेदांत सांगतात किंवा वेदाचे जे तत्व आहेत किंवा संतांची तत्व ही सांगतात आपल्याला, तर अशा मनाचं शुद्ध स्वरूप जाणण्याची इच्छा करणाऱ्या मानवी बुद्धीला आत्मबुद्धी रत असं म्हणतात. म्हणजे आत्मबुद्धी कोण? तर माझं वरवरचं स्वरूप जरी मन आणि माझं इंद्रिय आणि माझं शरीर असेल, तरी ह्या सगळ्याला चालवणारी एक शक्ती आहे. ती शक्ती काय आहे? तर ती आत्मशक्ती आहे. आणि मग ह्या आत्म्याचा शोध मला घेतला पाहिजे. मी म्हणजे आत्मा आहे. मी जरी वरवर देह असला, मी जरी वाच्यार्थाने देह असलो, तरी लक्षार्थाने मी एक आत्मा आहे. अशा पद्धतीचे विचार जेव्हा माणसाच्या मनात यायला लागतात, तेव्हा त्याच्या बुद्धीला आत्मबुद्धी असं म्हणतात. देहबुद्धी म्हणजे बॉडी कॉन्शियसनेस, आत्मबुद्धी म्हणजे सेल्फ कॉन्शियसनेस. मी म्हणजे माझा देह असा समज असणं म्हणजे देहबुद्धी. शरीराच्या गरजा, सुख दुःख आणि अहंकार यातून अडकून राहणं हे देहबुद्धीचं लक्षण आहे. या बुद्धीमुळे मनुष्याला आधी सर्व सुख आणि नंतर सगळी दुःख प्राप्त होतात. कारण इंद्रिय सुख म्हणजे देहसुख आणि ते कधीही शाश्वत नसतं. मग आत्मबुद्धी काय आहे? सेल्फ कॉन्शियसनेस. मी देह नसून सच्चित आनंद स्वरूप आत्मा आहे हे जाणणं, स्वतःचं ईश्वरी किंवा परमात्म स्वरूप ओळखणं. या बुद्धीमुळे मनुष्याला शाश्वत आनंद आणि समाधान मिळतं. जसा सुख विरुद्ध दुःख हा शब्द, तसा आनंद या शब्दाला विरोधी शब्द नाहीये. एकीकडे बॉडी कॉन्शियसनेसमुळे, देहबुद्धीमुळे आपल्याला सुख मिळतात, त्याच्यानंतर दुःख येतं. पण आत्मबुद्धीचा विचार असेल, तो जर का स्थिर झाला असेल, तर आपल्याला आनंद मिळतो जो शाश्वत असतो, समाधान असतं. आणि सुखाला जसा दुःख हा विरोधी शब्द आहे, तसा आनंदाला दुसरा विरोधी शब्दच नाहीये. आणि म्हणून हा जो प्रवास आहे देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे, तो कसा साधावा? त्याला 4 उपाय देतात की विवेकाचा वापर करावा. म्हणजे सत्य असत्य, नित्य अनित्य, सत्य मिथ्या, हा सगळ्या गोष्टी आपण काही कन्सेप्च्युअली बघितल्या. की विवेकाचा वापर म्हणजे विवेकाचा वापर करून काय करायचं आहे? तर देह हा जो आहे तो नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे. हा विवेक सतत जागृत ठेवला की, आणि मी म्हणजे आत्मा आहे असं जर का आपल्याला विश्वास, श्रद्धा पसरली, तर आपण देहाबद्दल जास्त विचार न करता ह्या देहाचा, ह्या जीवनाचा उपयोग आपल्याला आत्म्यापर्यंत प्रवास करण्यासाठी आहे, अशा पद्धतीने विवेक जागृत ठेवायचा. हा विवेकाचा वापर आणि त्याप्रमाणे साधा. सत्संगत दुसरा उपाय. ज्यांची आत्मबुद्धी प्रगट आहे अशा संतांची किंवा सद्गुरूंची संगत धरणं. संगत धरणं म्हणजे काय?
त्यांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे ते समजून घेणं आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणं. तिसरा उपाय आहे साधना आणि उपासना. त्याच्यामध्ये नामस्मरण असतं आणि आध्यात्मिक अभ्यासाद्वारे हळूहळू देहाची आसक्ती कमी करणं ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि अहंकाराचा त्याग, सगळं मी करतो मी करतो मी करतो हा आपला जो गैरसमज असतो, तो मी करता नाहीये, मी भोगता नाहीये, तर करविता आणि भोगविता हा माझ्यापेक्षा वेगळा आहे, तो ईश्वर आहे, त्या ईश्वराच्या प्रमाणे माझं जीवन चालतं. हा आपल्याकडे माणूस म्हणून काही एक काय म्हणतात त्याला प्रात्यक्षिक काही गोष्टीचा निर्णय घेण्याचे आपल्याकडे हे आहे, म्हणजे प्रारब्ध ज्याला म्हणतात किंवा सध्या जो चालू झालेला आहे का चालू काळ आहे, हातातली जी गोष्ट आहे त्याप्रमाणे आपण त्याच्या निर्णय घेऊ शकतो. परंतु ते निर्णय घेताना सुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याप्रमाणे करता येतात असं नाही. आणि म्हणून साधना आणि उपासना करत असताना, सगळ्या प्रयत्न करत असताना एकीकडे नामस्मरण आणि एकीकडे आध्यात्मिक अभ्यास करून हळूहळू देहाची आसक्ती कमी करणं ही गोष्ट साधता येते. आणि दुसरं म्हणजे अहंकाराचा त्याग, मीपणाचा भावना सोडून सर्वव्यापी ईश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणं. हे विशेषतः जोषत्वानी ध्यान साधनेत सुद्धा साधतं आणि इतर साधनेत सुद्धा साधू शकतं. म्हणजे कर्ममार्ग, ज्ञानमार्ग, उपासना मार्ग सगळ्या पद्धतीने हे करता येतं. थोडक्यात काय की आपल्या लक्षात येणाऱ्या दृश्य शरीराच्या पलीकडे जाऊन अदृश्य पण सत्य अशा चैतन्याचा अनुभव घेणं म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास असतो. संत विचाराप्रमाणे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. समर्थांचं हे आहे, ओवी आहे, देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला, देहातीत ते हित सांडीत गेला, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. सर्वसामान्यपणे मानवी बुद्धी ही भौतिकतेला प्राधान्य देणारी आहे, आध्यात्मिकतेला नाही प्राधान्य देत. आपण आपल्या सगळ्या ज्या गरजा आहेत ते इतक्या आहेत आणि इतक्या वाढत जाणाऱ्या आहेत आणि त्याला अहंकार, आणखी जे काय प्रतिष्ठा वगैरे ह्या ज्या गरजा आहेत त्या तर कधीही न संपणाऱ्या आहेत. त्यामुळे ही भौतिकतेला प्राधान्य देणारी माणसाची बुद्धी असल्यामुळे ती अधिक प्रमाणात देहबुद्धी आहे. पण अशीच आपल्याच जन्म म्हणजे या मानवी योनीतच जन्म घेतलेले काही महात्मे जे असतात ते महात्मे बाकी आपली आत्मबुद्धी करू शकतात हे देखील आपल्याला दिसतं. आपल्याला नाही जमत पण ते करतात. मेंदू आणि बुद्धी याचा संदर्भ मान्य असल्याने आपण मेंदू कार्याचा काही विचार करीत आहोत. मग याच मेंदूचा विचार सत्वाकडे वळण्यासाठी काय करावं? इथे योग्य साधनाचा संबंध मेंदूच्या कुठल्या भागाशी लावता येतो का हा विचार आपण थोडक्यात करत आहोत. आणि ह्या सगळ्या योगग्रंथामध्ये जे आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या साधना बघितल्या आतापर्यंत, म्हणजे शरीराशी संवाद ह्याच्यातल्या कुठल्या चक्रावर आपण एकाग्रता करायची आणि त्याप्रमाणे काय पद्धतीने मेंदूशी प्रगळतात हे सगळं आपण बघितलं. आणि ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता आपल्याला हा जो श्रद्धायोग ग्रंथ आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि हे करत असताना आपल्याला हळूहळू देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. गोंदवलेकर महाराजांची ते जेव्हा प्रत्यक्ष देहात होते त्यावेळची एक हकीकत आहे. म्हणजे संत आपल्यासाठी खूप प्रयत्न करत असतात परंतु प्रत्यक्ष आपल्या हातून काही घडतच असं नाही. त्यांनी बरेच शिष्यमंडळी त्यांची होती, खूप शिष्यमंडळी, आणि ते कोणाकडून काही घेत नसत. पण त्यांनी एक दिवशी ग्रहण होतं त्यावेळेला सगळ्यांना पूर्वसूचना दिली बऱ्याच शिष्यमंडळींना आणि त्यांनी सांगितलं की सगळ्यांना नाही परंतु काही बऱ्याच लोकांना त्यांनी आमंत्रण दिले आणि सांगितलं की ग्रहणाच्या दिवशी तुम्ही मठात या आणि त्या दिवशी मी सगळ्यांकडून दान स्वीकारेन. ते कधीच दान स्वीकारत नव्हते आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं मी आज दान स्वीकारेन. आता कधी दान न घेणारे महाराज दान स्वीकारणार म्हणून सगळी शिष्यमंडळी आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे वस्तू दक्षिणा घेऊन आली. ग्रहणाचा दिवस आला. महाराज सर्व मंडळींना स्नान करून माण नदीच्या काठी ग्रहण काळात नामस्मरण करण्यासाठी घेऊन गेले. तिथे माण नदी होती, तिथे ते घेऊन गेले सगळ्या नदीच्या काठावर. ग्रहण संपल्यानंतर नदीत स्नान करून मंडळी मठात आली. श्रीरामरायाची पूजा झाली
पूजा झाल्यावर महाराजांनी सांगितलं, चला आपण जे काही आणलं ते मी आता स्वीकारेन. ती सगळी जी मंडळी आली होती ती दान देण्याच्या हेतूने आणलेल्या वस्तू द्रव्य वगैरे सगळं घेऊन सभामंडपात आली आणि महाराजांच्या सिंहासनासमोर बसले. महाराज तिथे बसले त्यांच्या आसनावर आणि म्हणाले, ग्रहण सुटल्यावर नंतर दान देण्याची प्रथा आहे त्याप्रमाणे मी ते दान घेईन, पण आपण दान देण्यासाठी जे काही आणलंय त्यातलं मी काहीही घेणार नाही. आपण इथे जमलेल्या प्रत्येकाने रामासमोर उभं राहून आपला मुख्य दोष सांगावा व तो दोष मला दिल्या प्रित्यर्थ माझ्या हातावर उदक सोडावे. म्हणजे आपला दोष रामाला सांगा आणि तो दोष तुम्ही मला दान द्या आणि मी माझ्या हातावर तुम्ही त्या दानाचं उदक सोडा, ते दान मी घेणार आहे. थोडक्यात त्यांना सांगायचं होतं की तुमचे दोष जे आहेत ते मी कमी करणार आहे. आता हे ऐकून कोणीही हरे ना. महाराज म्हणाले, जर तुम्हाला दोष कळत नसेल तर मी सांगतो. असं म्हटल्यानंतर हळूहळू प्रत्येकजण पुढे आला आणि आपला दोष रामासमोर सांगून महाराजांच्या हातावर उदकाचं दान सोडायला लागला. कोणी म्हणाला मी क्रोधिष्ठ आहे, कोणी म्हणाला मी मत्सरी आहे, कोणी म्हणाला मी लोभी आहे, कोणी म्हणाला मी दुष्ट आहे. असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी आपले दोष तिथे सांगितले आणि ते दान दिलं. आता हे सगळं दोष निवारण झाल्यावर महाराज त्यांच्या जवळ असलेले त्यांचे अत्यंत जवळचे शिष्य भाऊसाहेब होते, भाऊसाहेब वर्तक, त्यांना म्हणाले, भाऊसाहेब बऱ्याच जणांनी आपापले दोष सांगितले आणि मला दान दिलं, पण माझी देहबुद्धी घ्या असं सांगणारा एकही माणूस भेटला नाही. तसं जर कोणी माझी देहबुद्धी घ्या असं मला सांगितलं असतं तर रामराला त्या माणसाची देहबुद्धी घालून त्याला सगुण दर्शन द्यावंच लागलं असतं, त्याला आत्मबुद्धी मिळाली असते आणि आत्मबुद्धीचा लाभ झाला असता. आणि मग त्यांचे जे पुढचे उद्गार आहेत ते खूप प्रसिद्ध आहेत. ते म्हणाले, मी इथे कस्तुरी घेऊन बसलो आहे आणि सगळेजण हिंग जिऱ्याचे गिराईक आहेत माझ्याकडे आलेले. म्हणजे थोडक्यात संत आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने द्यायचा प्रयत्न करत असतात, पण ते आपल्याला प्रत्येक वेळेला मिळतच किंवा घेता येतच असं नाही. आपण थोडक्यात ही देहबुद्धी आणि आत्मबुद्धी हा जो काही भाग आहे तो थोडक्यात घेऊन आज आपण आपल्या ध्यानाकडे जाऊया. मी शेअर करतो ही स्लाइड. देहबुद्धी आणि आत्मबुद्धी म्हणजे काय फरक आहे हा एक टॅब्युलर फॉर्म मध्ये आपण बघतोय. शेअर केलाय, दिसत असेल तर बघा. देहबुद्धी आणि आत्मबुद्धी दिसतंय का? तुमच्या स्क्रीनवर दिसतंय का? ओके. हा म्हणजे सरळ आहे, एकदम सोपं आहे. जग माझ्यासाठी आहे ही भावना असल्याने स्वार्थमय असतात आणि मी जगासाठी आहे ही भावना असल्याने निस्वार्थमय असतात. म्हणजे स्वार्थमय आणि निस्वार्थमय हा एक फरक. जड अशा दृश्याला सर्वस्व मानून भोगवृत्ती पोचतात आणि सूक्ष्म अशा अदृश्या, जड अशा दृश्याला म्हणजे देह आणि सूक्ष्म अशा अदृश्याला म्हणजे आत्म्याला मानून त्यागवृत्ती पोचतात. कामनेच्या अधीनपणामुळे कर्मरत व प्रवृत्ती प्रधान असतात. निष्कामतेचा आदर्श असल्याने चिंतनशील व निवृत्ती प्रधान असतात. वासना तृप्तीच्या नादाने, आता आपण सगळेच देहबुद्धीचे आहोत त्यामुळे आपल्याला देहबुद्धीमध्ये आपले गुण जास्त दिसतील, परंतु हळूहळू आपल्याला साधनेतून आत्मबुद्धी करायची असं हा श्रद्धायोग सांगतो आपल्याला. वासना तृप्तीच्या नादाने देहातून सुख घेण्याची साधना जन्मभर करतात, त्यातून विज्ञान वाढीला लागतं आणि वासना निर्मूल करण्याच्या नादाने भगवंतापासून सुख घेण्याची साधना जन्मभर करतात, त्यातून आत्मज्ञान प्रगट होतं. म्हणजे विज्ञान वाढतं ते कुठे, देहबुद्धी जिथे आहे तिथे विज्ञान वाढतं. म्हणजे विज्ञानाचं महत्व कमी नाहीये. आपल्याला जगात भौतिक सुख तर हवंच आहे, त्यासाठी विज्ञानाचं महत्व आहे, पण सुख आणि शांतीचा विचार केला तर विज्ञानाच्या बरोबर साधनेची किंवा आत्मज्ञानाची म्हणजे परमार्थाची सुद्धा आवश्यकता आहे. 5. या जीवनात काम, क्रोध, द्वेष, मत्सर वगैरे विकारांचा धुमाकूळ चालतो, त्यामुळे सदैव असमाधान राहतं. आणि या जीवनामध्ये, आत्मबुद्धीच्या जीवनामध्ये आत्मानात्म विवेकाचा रम्य विलास चालतो, त्यामुळे मनाचं सदैव समाधान राहतं.
सत्ताधारी, कलावंत, श्रीमंत, राजविलासी आणि चैनी पुरुष आदर्श मानले जातात तसे व्हावेसे वाटते. म्हणजे आपले आदर्श कोण आहेत त्याप्रमाणे सुद्धा आपल्याला देहबुद्धी आहे का आत्मबुद्धी हे करता येतं. आत्मबुद्धीवाले साधू, संत, महात्मे, योगी, त्यागी, आत्मज्ञानी व भगवंताचे प्रेमळ भक्त आदर्श असतात तसे व्हावेसे वाटते. अकुंठित वृत्तीमुळे दोषदृष्टी असते, दुसऱ्याची निंदा घडते व त्यामुळे अनेकांशी विरोध होतो. विशाल वृत्तीमुळे दुसऱ्याबद्दलचे प्रेम वाटतं, त्याचे गुणच दिसतात, दोषावर पांघरून घातलं जातं म्हणून अनेकांशी स्नेह जडतो. दुसऱ्याच्या दुःखाबद्दल उदासीनता वाटते, यापेक्षा हलक्या पातळीवर दुसऱ्याच्या दुःखाने सुख वाटतं. परोपकार करण्याची प्रवृत्ती नसते, दुसऱ्याचे दुःख पाहवत नाही, परोपकार करण्याची हौस असते, दुसऱ्याच्या सुखाने आपण सुखी होतो. प्रपंचातील सुखाने सुखी तर दुःखाने दुःखी होतो. शृंगार, संगीत, नाच, नाटक, तमाशा ही सगळी विरंगुळ्याची साधनं असतात. प्रपंचातील सुखदुःखाच्या हेलकाव्याने मन खालीवर होत नाही, दुःखाचा आघात झाला तरी मन डगबगत नाही. हरिकथा, भजन, कीर्तन, प्रवचन, पुण्यतिथीचा उत्सव ही विरंगुळ्याची साधनं असतात. शेवटचा, देहाला देव मानल्याने देहाचं अखंड स्मरण आणि अर्थात भगवंताचं विस्मरण घडते. देवाला सर्वस्व मानल्याने भगवंताचं अखंड स्मरण आणि त्यामुळे देहाचे आपोआप विस्मरण घडते. थोडक्यात म्हणजे प्रॅक्टिकल भाग जो आहे तो असा आहे. आणि आता आपण या ठिकाणी मला वाटतं 1 तास होत आला. हो, 59 झाले. आपण ध्यानाकडे जाऊया, गणेश ध्यानाकडे. नंतर हा आता मी सगळा एक रिव्ह्यूत्मक भाग घेतला. म्हणजे आता आपण हे जे 5 पाठ घेतले, या 5 पाठामध्ये आपण ही श्रद्धा ही संकल्पना, त्याच्यानंतर आपल्याला श्रद्धा कशावर ठेवायची, आत्मा म्हणजे काय, आत्म्यावर श्रद्धा का ठेवावी, श्रुतींच्यावर श्रद्धा का ठेवावी, किंवा शास्त्रावर म्हणजे वैदिक शास्त्रावर सिद्धांत श्रद्धा का ठेवावी, ते ठेवल्याचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, साधक साधना म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात बघितल्या. कारण प्रत्यक्ष हे सगळे जे भाग आहेत ते त्या आपल्या श्रद्धायोग पुस्तकात डायरेक्ट कुठे दिलेले नाहीत. इनडायरेक्ट शेवटच्या काही प्रकरणामध्ये ते येतात आणि तेव्हा आपल्याला ह्याचा रेफरन्स घेता येईल. परंतु आपण ते सगळं समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता हळूहळू आपण जो प्रत्यक्ष प्रकरण आहेत त्याच्यामधले म्हणजे प्रबंध आहेत ह्याच्यातले त्याच्याकडे हळू जाऊया. पण ते पुढच्या पाठापासून आज आपण इथे ध्यानाकडे जाऊया. सगळ्यांनी शांत बसा, पाठीचा कणा शक्य असेल तर ताठ ठेवा आणि आपण गणेश ध्यान करूया. निश्चय, एकाग्रता, स्मरणशक्ती आदी गुणांच्या वृद्धीसाठी गणेश तत्वावर एकाग्रता आणि ध्यान केल्यास लाभ होतो. गणेश ध्यानाची सोपी पद्धत येथे दिली आहे. मनशक्ती व मनशांतीसाठी ही अतिशय उपयुक्त ध्यान पद्धत स्वामी विज्ञानानंद यांनी सुचवली आहे. उत्कृष्ट अनुभवासाठी सत्कृत्य आणि निस्वार्थ कामाची जोड देणे आवश्यक आहे. हे ध्यान किमान 12 मिनिटे करावे. हे ध्यान करताना जागा व वेळ निश्चित करावी. सुरुवातीला शांत बसावे. संपूर्ण शरीर शिथिल करून श्वासावर मन एकाग्र करावे. आपली आवडती कुठलीही गणेश मूर्ती किंवा गणेशाचे चित्र डोळ्यासमोर आणावे. सोपेपणासाठी एक गणेशाची प्रतिमा येथे दिली आहे. डोळ्यासमोर आणलेली गणेशाची प्रतिमा ओम गंग गणपतये नमः या मंत्रासह भव्य होत जाते आहे आणि संपूर्ण विश्व व्यापते आहे अशी कल्पना करावी. त्यामुळे मनाच्या अनंतत्वाचा अनुभव येईल. कालांतराने मूर्ती लहान होत जाते आहे आणि अखेरीस त्याचे रूपांतर बिंदुरूप होते आहे आणि शेवटी शून्य रूप होते आहे अशी कल्पना करावी. अशी कल्पना करता करता शून्यात विरून जाण्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. ध्यानासाठी शुभेच्छा.
आपण आत्मचिंतन प्रार्थना करतो. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या या पुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना धन्यवाद. हरिओम सगळ्यांना.